ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेलं आहे। मात्र त्यांच्याच बहीण पंकजा मुंडे यांनी वेगळं वक्तव्य केलेलं आहे। नाही म्हटलं तरी हा ओबीसींना धक्काच आहे, पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य। धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं याच्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे। जसं धनगर समाजाला मिळावं तसंच ओबीसींचं आरक्षण आहे तसं राहावं आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला सुद्धा शैक्षणिक आणि नोकरीचं आरक्षण मिळावं याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीचं हे सरकार कटिबद्ध आहे। ओबीसींना धक्का लागणार नाही हे वाक्य मी फार लोकांकडून ऐकते, पण ओबीसींना धक्का लागलेलाच आहे, पण आता लागलेलाच आहे। त्याच्यामध्ये कायद्याने मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं असं मी वेळोवेळी सांगते। अजूनही या अध्यादेशामध्ये 16 फेब्रुवारी पर्यंत ऑब्जेक्शन घेण्याची सोय आहे, त्यामुळे ओबीसी संघटना ऑब्जेक्शन घेण्यासाठी पुढे जात असतीलच।